अकोला शहरात आज वटपौर्णिमा मोठ्या श्रद्धा आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली। सुहासिनींनी 7 फेर बांधून पतीस दीर्घायुष्य मिळो म्हणून वडाची पूजा केली। सत्यवान सावित्रीच्या पावन कथेला उजाळा देणारा हा सण सर्वत्र साजरा झाला। अकोल्यात आज वटपौर्णिमेचा सण पारंपरिक श्रद्धा आणि भक्तिभावाने साजरा करण्यात आला। शहरातील वडाच्या झाडांभोवती सकाळपासूनच महिलांची वर्दळ सुरू होती। हिरव्या साड्या, रंगीबेरंगी बांगड्या, ओटीतील वाण आणि ओठांवरील प्रार्थना या साऱ्यांनी आजचा दिवस पावन झाला। पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पतिव्रताच्या बळावर यमधर्मालाही नमवून आपल्या पती सत्यवानाचे प्राण परत मिळवले होते। त्या श्रद्धेने आजही महिलांनी वडाच्या झाडाभोवती 7 फेरे मारत आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची प्रार्थना केली। वडाच्या झाडाला कापसाचा दोर गुंडाळण्यात आला। महिलांनी सुपारी, बदाम, हळकुंड, कुंकू आणि आंबा वाहून विधिवत पूजा केली। अनेक महिला वाण देऊन, एकमेकींना वस्तू देऊन आपुलकी आणि सौहार्द व्यक्त करत होत्या। या उत्सवात नवविवाहित तरुणींनीही मोठ्या संख्येने सहभाग घेतला। वडाच्या पारंब्यात अडकलेली भक्ती आणि नवसाची ओढ, श्रद्धेचे प्रतिबिंब त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होते। वटपौर्णिमा म्हणजे केवळ धार्मिक विधी नव्हे, तर भारतीय संस्कृतीत वृक्षपूजेच्या महत्त्वाचे स्मरण करणारा एक सण। निसर्ग, पती पत्नीचे नाते आणि श्रद्धा यांचा सुरेख संगम आज अकोल्यात अनुभवायला मिळाला।